अशा पद्धतीने बायको सारखी डोकं खाऊ लागली. त्यांनी सांगितलं जर जाऊन तर येऊ म्हणले. जळता जळणार नाही एवढा पैसा. गाडी जाऊ शकला असता. गाडी चौकशी केली. म्हणले किती रुपये. त्यांनी सांगितलं 400 रुपये जाऊन यायला लागतील. म्हणलं 400 रुपये. बरं त्याच्यासाठी ते काहीच नाही. तरी म्हणलं 400 रुपये. अरे बापरे नको, बसनी जाऊ. कंडक्टरला विचारलं किती रुपये तिकीट. त्यांनी सांगितलं 20 रुपये. अरे बापरे, म्हणजे 20 रुपये जायचे आणि 20 रुपये यायचे. नको म्हणले, त्याच्यापेक्षा आपण पायी जाऊ म्हटले. मरणाचा पैसा पण स्वतःसाठी वापरायचा नाही, पायी जाऊ म्हणले आपण. गेला तिथे. आता तिथे गेल्यानंतर आपण आपल्यापैकी काही जण काशीला गेले असतील. 80 घाट आहेत तिथे, म्हणजे 80 घाट आहेत. त्या सगळ्या घाटावरती फिरून आला. कशासाठी. एखादा पंडा ज्या घाटावर दिसणार नाही तिथं आपण स्नान करू म्हणले. कारण पंडा स्नान केलं, डुबकी मारली, यजमान दक्षिणा दीजिए. 80 घाटाची चक्कर मारली. एकही घाट असा त्याला दिसला नाही की पंड्यांनी रहित आहे. एक घाट त्याला दिसला महाराज, मुडदा घाट. मुडदा घाट दिसला. त्याने आजूबाजूला बघितलं, कोणीही पंडा नाही. म्हणलं आता आपण असं करू, नदीमध्ये जाऊ, एकच डुबकी मारायची. कारण 3 डुबक्या मारेपर्यंत जर कोणी येऊन उभा राहिला तर दक्षिणा द्यावी लागेल. बर, डुबकी मारल्यानंतर अंगही पुसायचं नाही म्हणले, तसंच निघायचं. कारण अंग पुसेपर्यंत एखादा पंडा येऊन उभा राहिला आणि दक्षिणा मागेल. एवढा चिकट. गेला नदीमध्ये स्नान करायला गेला. आता याने एक डुबकी मारली, तोंड वर काढला. आता याची बायको बिचारी फार सात्विक होती. भगवंताला असा विचार आला की याला बायकोने इकडं पाठवलंच आहे तर काहीतरी दानधर्म याच्याकडनं घडला पाहिजे. पंड्याच्या रूपामध्ये भगवान त्या ठिकाणी प्रगट झाला. त्यांनी पहिली डुबकी मारली की पाण्याला त्याच्या बाजूलाच यजमान दक्षिणा दीजिए, हात में पाणी लीजिए. तो म्हणला अरे तू कुठून आला म्हणले. सगळा घाट मी पालथा घातला, कुठेही दिसला नाही, तू कुठून आलास. तिने सांगितलं काही नाही, इथंच असतो म्हणले मी. अरे दुसऱ्या घाटावर जायचं, इथं काय. दुसऱ्या घाटावरती फार क्षुल्लक दक्षिणा देणार आहेत म्हणले. इथं वर्षाची सोय करणारे माणसं असतात. असं म्हटल्याच्या नंतर मात्र तो घाबरला. अरे म्हणला याची तर फारच अपेक्षा दिसते. 1 वर्षाचं अन्नदान बिलकुल नाही, नाही जमेगा. ठीक है, 5000 रुपये कर दीजिए, लीजिए हाथ में पानी. 5000 बिल्कुल नहीं. ठीक है, 2500 दे दीजिए. कमी 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 करत आला. 500 रुपयापर्यंत आला तो. भगवंतानं पंड्याच्या रूपातल्या भगवंतानं सांगितले, देखिए जब तक आप दक्षिणा नहीं देंगे यहां से हम आपको बाहर नहीं जाने देंगे. आता अडकला. हा विचार करू लागला, द्यावं तर लागणारच आहे, पण आता कमी 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 अजून किती करता येईल तेवढं करू. देवाने ठरवलंच होतं याच्याकडून दक्षिणा काढायचीच, कारण पुण्य घडवायचं होतं. 500 वरून 250 वर आला, 101 वर आला. नाही नाही बिलकुल नाही जमेगा. 51 वर आला, 21 वर आला, 11 वर आला. अहो 5 रुपयावर आला. त्याने सांगितलं 5 रुपये तो दीजिए. नाही नाही नाही, कारण त्याला माहिती होतं याला खाली आणायचं, याला काहीतरी देऊच, पण खाली आणू म्हटलं. झालं. त्याने कबूल केले, 1 रुपये देंगे लेकिन वो भी उधार. वो कैसे. अरे हमारे पास तो कुछ पैसा नहीं है, फिर हम यहाँ पे रहते, हमारा पता लिख लीजिए. बोलिए. त्याने आपला पत्ता वगैरे, आप वहां पे आके लेके जाइए. आता याच्या डोक्यात काय भूमिका. 1 रुपये घेण्यासाठी हा 400 रुपयाची गाडी करणार नाही. 1 रुपये घेण्यासाठी हा 40 रुपयाचा प्रवास करणार नाही बसचा. 1 रुपये घेण्याच्यासाठी तंगडतोड तर अजिबातच करणार नाही. म्हणजे काय, साप भी मर गया लाठी भी नाही तुटी. ठीक आहे म्हटलं, पत्ता वगैरे घेतला, आनंदात गेला. त्याची भूमिका हीच की 1 रुपये पण आपल्याला द्यायची गरज नाही, काम झालं म्हणले आपलं. निघाला. घरामध्ये पोचला, बसला. बायकोनं विचारलं, काऊ कसं काय. हा एकदम बहुत बढ़िया हो गया सब. तर ठीक आहे. बोलता बोलता दार वाजलं. त्या बायकोने दार उघडलं. बोलिए. अरे हम पंडित जी है, वाराणसी से आए, हमारा यजमान अंदर है. तो उन्होंने कुछ दक्षिणा कबूल की थी, वो दक्षिणा लेने के लिए आए हैं.
असं म्हटल्याच्या नंतर तिला समाधान वाटलं, बिचारी सात्विक स्त्री. ती आली, अरे वो पंडित जी आए हैं, उन्होंने दक्षिणा मांगी है. पंडित जी आए, कहाँ से आए? वाराणसी से. त्यांनी विचार केला, याला एकदा घरी पाठवून देऊ, पुन्हा बोलू म्हणजे पुन्हा येणार नाही म्हणले. त्यांनी सांगितलं, उनको बोल दो तब्येत ठीक नाही आहे, बाद में आइए. ती बिचारी आली, म्हणली, अरे उनकी तबीयत ठीक नहीं है, बाद में आइए. असं म्हटल्याच्या नंतर, क्यों तबीयत ठीक नहीं है? जब तक उनकी तबीयत ठीक नहीं हो जाती हम यहाँ से नहीं हिलेंगे, बोले हमारे यजमान हैं. ती आली, तिने सांगितलं, अरे वो तो ऐसे बात कर रहा है, जब तक उनकी तबीयत ठीक नहीं हो जाती तब तक नहीं हिलेंगे. त्यांनी सांगितलं, एक काम करो, उनको बोल दो मर गए. 1 रुपयासाठी बोल दो मर गए. तिला कळे ना, पण शेवटी पतीची या मता अनुसरूनी पतिव्रता. पतीने सांगितलं, ती आपली सात्विक होती, तिने सांगितलं, अरे वो तो मर गए. मर गए म्हटल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं, अरे हा जरा जास्तच नाटकं करू लागला. भगवंतानं बोंब ठोकायला सुरुवात केली, अरे सेठजी मर गए, सेठजी मर गए, सगळं गाव जमा झालं. आता एखादी व्यक्ती मेली की गावात, प्रत्येक गावात अशी 2-3 माणसं असतात की लगेच हजर होतात. बांबू आणा, सुतळी आणा, मीठ आणा, कापूर आणा, हार आणा, कपडा आणा. तशी माणसं जमा झाली. बरं, ते बांधाबांधी सुरू झाली, तरी हा पठ्ठ्या उठायला तयार नाही, 1 रुपया द्यायला लागेल. बायका जमा झाल्या. आता त्याच्या बायकोकडे बघू लागल्या, तिच्या बायकोच्या डोळ्यात टिपूच नाही, नवरा मेला रडतच नाही म्हणले. बहुतेक जोरदार सदमा लागला असेल म्हणले हिला. मग काही बायका आपल्या बोलू लागल्या, ग असं आहे तसं आहे. तिला रडूच येईना, कारण तिला माहिती होतं आपला नवरा मेला नाही. शेवटी एका स्त्रीनं ठरवलं की आपणच रडायला सुरुवात करू, नाही तर वातावरण निर्मिती कशी होईल म्हणली. झाली, एक बाई रडायला लागली, एकीचं बघून दुसरी, दुसरीचं बघून तिसरी, 10-15 बायका रडू लागल्या. आता वातावरण निर्मिती झाली, पण हिच्या डोळ्यातून पाण्याचं थेंब नाही. त्याला उचललं महाराज, तिरडीवर ठेवलं तरी उठायला तयार नाही, बांधलं तरी उठायला तयार नाही. खांद्यावर घेऊन निघू लागले. आता बायकोच्या लक्षात आलं, जरा जास्तच होऊ लागले म्हणले. आता ती म्हणले, अरे वो मरे नाही आहे, जिंदा आहे, मरे नाही जिंदा आहे. आता बायका सांत्वन करू लागल्या, अरे जो जातो त्याला कोण थांबवणार आहे, गेलेला गेलाच. आता हिची समजूत काढू लागले, परंतु तरी देखील तिच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. घेऊन चालला परमात्मा. विचार करू लागला, अरे काय माणूस आहे हा. गेले स्मशानभूमीमध्ये, चिता रचली, त्याच्यावर याला सोडून ठेवलं तरी उठायला तयार नाही, 1 रुपया द्यायला लागेल. आता काय करायचं. भगवंतानी विचार केला, आपल्याला मध्यस्थी करावी लागेल, नाही तर लोक याला जिवंत जाळतील म्हटले. मग काय करायचं. भगवंतानी सांगितलं, हटिए सब हटिए, हे हमारे यजमान है, हमको कान में कुछ मंत्र कहना है. जवळ गेले. भगवंतानं त्याच्या कानात सांगितलं, अरे मी देव आहे, मी देव आहे, तुला भेटायला आलोय म्हणले. असं ऐकल्यानंतर त्यांनी एक डोळा उघडला, पंडा दिसला की पुन्हा डोळे बंद केले. आता देव म्हणला, अवघड आहे, आता खरंच स्वरूप दाखल करावं. जाऊ दे म्हणले, सुनिये, मी देव आहे, पण मला तुझ्याकडून काही नको, आता तूच मला काहीतरी माग म्हणले. असं म्हटल्या म्हटल्या डोळे उघडले आणि म्हटला, 1 रुपया जो मैंने कबूल किया था वो माफ कर दीजिए बस. विठ्ठल विठ्ठल. दृष्टांत हा सिद्धांताच्या पुष्टीसाठी असतो, हे कायम लक्षात ठेवा. सिद्धांत काय आहे. दानात असली पाहिजे, दिलं पाहिजे, हातातून पैसा सुटलाच पाहिजे. धर्मकार्यासाठी आपण केलंच पाहिजे, काहीतरी आपलं कर्तव्य आहे. इतका कंजूषपणा काही कामाचा नाही. माणसाकडे पैसा आहे, परंतु त्या पैशामध्ये त्याला समाधान नाही. मग समाधान कशात आहे, सुख कशात आहे. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, सुख एक आहे हरी आठवीता, सुख एक आहे हरी आठवीता, हरी आठवीता, सुख एक आहे हरी आठवीता, सुख एक आहे हरी आठवीता, सुख एक आहे
ऐशी आठवण तरुणी मानसी ऐशी आठवण तरुणी मानसी ऐशी आठवण तरुणी मानसी ऐशी आठवण तरुणी मानसी. आपण ज्याच्यामध्ये सुख शोधतो त्याच्यामध्ये सुख नाहीये. तर नाथ महाराज सांगतात सुख एक आहे हरी आठविता. हरीचं स्मरण केल्याच्या नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे. एक एक शब्दाचं चिंतन करणं गरजेचं आहे. सुख आहे याचंही चिंतन केलं पाहिजे. याच्यातून एकनाथ महाराजांनी आपल्या वारकरी संप्रदायाचं आणि वेदांताचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. सुख आहे. कारण काही तत्वज्ञ जे आहेत ते सुख नाही असं म्हणतात. बरं, फक्त सुख नाही असं म्हणत नाही, दुःख आहे असं म्हणतात. सर्वं दुःखम दुःखम सर्वं क्षणिकम क्षणिकम सर्वं स्वलक्षणम स्वलक्षणम सर्वं शून्यम शून्यम. 4 तत्वांवरती बौद्धांचं तत्वज्ञान आधारित आहे. सर्वं शून्यम शून्यम, सगळं शून्य आहे. सर्वं क्षणिकम क्षणिकम, सगळं क्षणिक आहे. सर्वं स्वलक्षणम स्वलक्षणम आणि सर्वं दुःखम दुःखम, सगळंच दुःखाचं आहे असं सांगणारा एक वर्ग आहे. हा बौद्धाचा वर्ग आहे. बुद्ध तत्वज्ञान याच्यावरती आधारित आहे. परंतु त्याच्या विरुद्ध असणारं वेदांताचं तत्वज्ञान, किंबहुना वेदांताचं तत्वज्ञान आहे आणि त्याच्या विरुद्ध असणारा हा बौद्धांचा विचार आहे. सर्वं शून्यम शून्यम, दुःख आहे सगळं, सगळं दुःख रूप आहे. परंतु संत महात्म्याने आम्हाला वेदांताचा सार सांगितलेला आहे. वेदांत म्हणजे काय? वेदाचा अंत. 4 वेद आहेत. त्या वेदाच्या शेवटी जे उपनिषद आहेत त्या उपनिषदामध्ये प्रत्येक वेदाचा एक महावाक्य सांगितलं आहे. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. 4 वेदाचे हे 4 महावाक्य आहेत. आणि याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जीव ब्रह्म एकता याच्यामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे तो परमात्मा कसा आहे? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. तो पांडुरंगाच्या सारखा दुसरा सुखरूप कोणी नाही. म्हणजे सुख म्हणजेच पांडुरंग, पांडुरंग म्हणजेच सुख आहे. सुखाची प्राप्ती जी आपल्याला व्यवहारामध्ये वाटते ती खरी सुखाची प्राप्ती नसते. ते एक प्रकारचं तात्पुरतं समाधान असतं. परंतु सुख म्हणजे काय? या ठिकाणी सुख ह्या शब्दाचा अर्थ आनंद असा घ्यायला हरकत नाही बरं का. जेव्हा सुख आणि आनंद हे 2 शब्द संत वाङ्मयामध्ये वेगवेगळे येतात तेव्हाच त्यांचा अर्थ वेगवेगळा घ्यायचा असतो. अन्यथा सुख म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच सुख. अर्थात त्यातही जर भाग करायचे झाले तर चांगल्या अर्थानं सुख हा शब्द जर आला तर तो आनंद म्हणून घ्यायचा असतो. वाईट अर्थानं जर का तो सुख शब्द आला तर त्याला आनंद असा अर्थ आपल्याला लावता येत नाही. म्हणून या अभंगामध्ये फक्त सुख हाच एक शब्द असल्यामुळे आणि तो चांगल्या अर्थानं घेतल्यामुळे सुख म्हणजेच आनंद आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग सुख म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? खरं तर सुख आणि आनंद हे वेगळे शब्द आहेत. परंतु जेव्हा सुख चांगल्या अर्थाने वापरतात तेव्हा त्या ठिकाणी आनंद समजायला हरकत नाही. सुखाच्या विरुद्धार्थी शब्द दुःख आहे. सुखाच्या विरुद्धार्थी शब्द दुःख आहे. पण आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधून सापडणार नाही. कारण आनंदाला पर्याय नाही. आनंदाचा खंड भोभा पांडुरंग. आनंदाला पर्याय नाही आहे. आनंदाची व्याख्या काय आहे? तुम्ही आमच्याकडे आलात म्हणून आनंद झाला, एवढ्या उच्च शब्दाला एवढं सामान्यपणे वापरणं चुकीचं आहे. आनंद झाला म्हणजे काय? एक आनंद म्हणजे काय? शास्त्रीय परिभाषा विचारात घ्या. तैत्तिरीय उपनिषदानं आपल्याला सांगितलेलं आहे. युवा स्यात् साधु युवाध्यायकः असिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः तस्येयं पृथ्वी सर्ववित्तस्य पूर्णस्यात् स एको मानुषानंदः. उपनिषदानं श्रुतीमातेनं आम्हाला सांगितलं एक आनंद म्हणजे काय आहे. युवा स्यात्, एखादा युवक असावा. युवाध्यायकः, अध्ययन करण्यामध्ये संपन्न असावा. असिष्ठो, आशा संपन्न असावा. दृढिष्ठो, एका साधनेवरती दृढ असावा. बलिष्ठात, सगळं बळ त्याच्या ठिकाणी एकवटलेलं असावं की ते साधन तो पूर्ण करू शकतो. तस्येयं पृथ्वी सर्व वित्तस्य पूर्णस्यात्. त्याच्या मालकीची जर का धनधान्यानं युक्त असणारी पृथ्वी झाली तर त्याच्या मनामध्ये निर्माण झालेल्या ज्या भावना आहेत
त्याला एक माणसाचा आनंद म्हटलाय बरं का. व्याप्ती बघा, संत महात्मे जेव्हा आनंद हा शब्द वापरतात तेव्हा तो सामान्य अर्थानं वापरत नाहीत, ब्रह्मानंद ह्या अर्थानं वापरत असतात. आणि एक माणसाचा आनंद सांगितल्याच्या नंतर श्रुतीमातेनं पटीमध्ये सांगायला सुरुवात केली. एका माणसाचा हा आनंद झाला, असे 100 मनुष्यानंद एकत्रित झाले की एक देव गंधर्वाचा आनंद होतो, मनुष्य गंधर्वाचा आनंद होतो. असे 100 मनुष्य गंधर्वाचे एकत्र झाले की एक देवगंधर्वाचा आनंद होतो. असे 100 देवगंधर्वाचे आनंद एकत्रित झाले की एक कर्मदेवाचा आनंद होतो. असे 100 कर्मदेवाचे आनंद एकत्रित झाले की अजानज देवाचा आनंद होतो. असे 100 अजानज देवाचे आनंद एकत्रित झाले की एक पितृगणाचा आनंद होतो. असे 100 पितृगणाचे आनंद एकत्रित झाले की एक कर्मदेवाचा आनंद होतो. असे 100 कर्मदेवाचे आनंद एकत्रित झाले की एक देवाचा आनंद होतो. असे 100 देवाचे आनंद एकत्रित केले की एक इंद्रदेवाचा आनंद होतो. असे 100 इंद्रदेवाचे आनंद एकत्रित केले की बृहस्पतीचा आनंद होतो. असे 100 बृहस्पतीचे आनंद एकत्रित केले की एक ब्रह्मदेवाचा आनंद होतो. आणि असे 100 ब्रह्मदेवाचे आनंद एकत्रित केले की एक ब्रह्मानंद होतो. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मानंदाची व्याप्ती जर आपण बघितली किंवा आनंद ह्या शब्दाची व्याप्ती जर आपण बघितली तर ते किती व्यापक आहे याचा विचार करा. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. तुकोबारांची ही भाषा बघा किंवा नाथ महाराजांची अवघेची त्रैलोक्य, आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आनंद म्हणजे काय याची व्याप्ती व्यापक आहे बरं का, मोठी व्याप्ती आहे. म्हणून आनंद हा जो शब्द आहे हा या ठिकाणी सुख या अर्थानं घेता येऊ शकतो किंवा सुख हा जो शब्द एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये वापरलेला आहे तर तो आनंद म्हणून आपल्याला समोर घेता येतो. म्हणजे सुख एक आहे, सुख एक आहे, याच्या आधीही सुख आहे हे संतांचं तत्वज्ञान आहे, आपण लक्षात घ्या. तो एक परमात्मा आहे. याचं कारण असं आहे की बौद्ध तत्वज्ञान सगळ्याला शून्य मानतं. ते काय सांगतात, हे सगळं जे दिसतंय ना हे सगळं शून्य आहे. मग शून्य आहे, ज्ञानोबारांनी फार सुंदर उत्तर दिलंय. शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्ता होय सिद्धू नसताची अपवादू वस्तू सिजो. ज्ञानोबाराय म्हणतात, तू काय म्हणतोस, हे सगळं जग शून्य आहे. बरोबर हो. अरे हे सगळं जग शून्य आहे हे म्हणणारा तू तरी आहेस की नाही म्हणलं. ज्ञानोबारायांचा हा प्रश्न आहे. म्हणजे एकाची उपस्थिती ही कायम आहे आणि तोच एक म्हणजे कोण आहे, परमात्मा आहे. एकाची उपस्थिती आहे जगामध्ये आणि तो एक म्हणजे तो परमात्मा आहे आणि तोच जो आहे तो विविध रूपानं नटलेला आहे. आपण सर्व कोण आहोत, त्या परमात्म्याचे अंश आहोत. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. हा 15व्या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं, ममैव अंशो जीवलोके. हे सगळे जे जीव आहेत ना, फक्त मनुष्यच नाही, जे कोणी श्वास घेतात हे सगळे काय आहेत, भगवंताचे अंश आहेत. एवढंच नाही, एका ठिकाणी तर फार व्यापकता भगवंताची सांगितलेली आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति तद्विजिज्ञासा स्वतद्ब्रह्मेति. असं त्या ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे चराचरामध्ये ज्या वस्तू आपल्याला दिसतात किंवा दिसत नाहीत त्या सगळ्या म्हणजे परमात्मा आहे. एवढा तो परमात्मा व्यापक आहे. त्याच्या व्यापकतेची संकल्पना खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सांगितलेली आहे. पुरुष सूक्तामध्ये अत्यतिष्ठत दशांगुलम त्याने काय सांगितलं आहे, सगळ्या जगाला व्यापून तो 10 बोट शिल्लक राहिलेला आहे. परमात्मा एवढा व्यापक आहे, लक्षात ठेवा. भगवंताच्या व्यापकतेची एक कथा आली आहे बरं का, वेगळी कथा आहे थोडीशी. भगवंताचं एकदा लग्न होतं, भगवान श्रीकृष्णाचं. आता तुम्ही म्हणाल एकदा म्हणजे भरपूरदा केलं म्हणून एका लग्नाची गोष्ट आहे. एकदा लग्न होतं, गरुडाला सांगितलं, अरे माझ्या सासऱ्यांना जरा बोलव म्हणले लग्नाला, उद्या लग्न आहे आणि सासऱ्यांना बोलवायचंच राहिलं. गरुडाने विचारलं, देवा कितव्या नंबरच्या सासऱ्यांना बोलवायचं. अरे म्हटले पहिल्या. भगवंताची पहिली पत्नी लक्ष्मी माता. लक्ष्मी कोणातून उत्पन्न झाली, समुद्रातून. म्हणजे समुद्र तिचा बाप, भगवान श्रीकृष्णाचा सासरा म्हणजे समुद्र. गरुडाने विचारलं, म्हणले देवा समुद्राला बोलवायचं लग्न. हो, समुद्र जर इथं आला तर तुझं लग्न होईल का रे बाबा म्हणे. भगवंतानं सांगितलं, सेवके करावे सांगितले काम. जेवढं सांगितलं तेवढं करायचं, जास्त डोकं चालवायचं नाही. गरुड विचार करू लागला, देव सुद्धा विचार करत नाही, काही नाही. अरे सगळा समुद्र आला म्हणजे त्याच्यातले सगळे प्राणी आले, बरं हे पाण्यामुळे सगळं व्यापून जाईल, कोणी शिल्लक राहणार नाही, लग्न कसं होईल, माझं काय, मी आकाशामध्ये उडेन. मग त्याने असा विचार केला, असं आपण काहीतरी करू की जेणेकरून भगवंताच्या लग्नाला समुद्र येणारच नाही. एखादं चांगलं काम होत असेल आणि लपून छपून एखादी व्यक्ती जर का त्या कामापासून परावृत्त लोकांना करत असेल तर त्याला झारीतली शुक्राचार्य म्हणतात, नाही का.
ती बळीराजाची कथा आहे. पाणी देत असताना झारीमध्ये एवढंसं जाऊन बसले, त्यांनी काडी खोचली, त्याचा डोळा फुटला, बळीने आंधळा शुक्र केला, त्याला झारीतले शुक्राचार्य. हा म्हणू लागला असं काहीतरी करावं की समुद्राला राग येईल. गेला समुद्राकडे, म्हणले महाराज तुमच्या जावयाचं उद्या लग्न आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की बघा तुमचा जावई दुसरं लग्न करतो, हे सांगण्याचं तात्पर्य. समुद्राने सांगितलं वा 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 वा, फार चांगली बातमी दिली. म्हणले ऐसा सासरा विरळावर का, आपल्या जावयाचं लग्न आहे आणि कुठेतरी सासरा म्हणतो की खूप चांगली गोष्ट, ऐसा सासरा निराळा. त्यांनी सांगितलं पण उद्या लग्न आहे आज बोलवताय. बघा म्हणले भगवान, अहो तुम्ही तर तुम्हाला तर पहिले आमंत्रण दिलं पाहिजे. एवढं सगळं सांगून सुद्धा त्यांनी सांगितलं अरे तो भगवान आहे, व्यापक आहे, त्याच्या पाठीमागे एवढे काम आहेत, मला लक्षात ठेवलं हेच माझं भाग्य आहे. म्हणले जरूर येणार म्हणले उद्या लग्नाला. गरुड म्हणला ठीक आहे आता काय करणार, तू पोच म्हणे, तू पोचेपर्यंत आम्ही येतो. बस गरुड उडत येत नाही तोपर्यंत खळखळ खळखळ करत समुद्र आला. आता त्याने सांगितलं आता आम्ही वऱ्हाडी आहेत, मग आता वऱ्हाड्याला कुठेतरी राहायला जागा दिली पाहिजे, कुठे उतरायचं सांग. गरुड म्हणला आता देव अडकला, कुठं उतरवायचं, आता अडकला. गेला गरुड भगवंताकडे, अरे देवा सासरे आलेत बरं का म्हणले तुमचे. अच्छा अच्छा आले का, वा वा छान. अरे पण त्याला उतरवायचं कुठे. भगवंताने हातावरचा एक केस काढला, सांगितलं उतरव याच्यावरती. गरुड हसू लागला, भगवंत रोमाच्या टोकावरती. गरुड गेला, म्हणले देवाने केले ना सोय म्हणले तुमची, कशावर केली म्हणले, हे बघा म्हणले याच्यावरती केली. त्याला असं वाटलं समुद्र चिडेल, रागवेल, हसेल, काहीच नाही. अख्खाच्या अख्खा समुद्र भगवंताच्या रोमाच्या टोकावर बसला, एवढा परमात्मा व्यापक आहे. विठ्ठल विठ्ठल जगाला व्यापून तो 10 बोट शिल्लक राहिलेला आहे, असा तो परमात्मा जो आहे. तो परमात्मा आहे, सुख आहे आणि सुख एक आहे. अनेक सुख नाही आहे. देवाला विरुद्ध कोणी नाही आहे आणि देवाच्या सारखा कोणी नाही, कायम लक्षात ठेवा. आपल्यालाच आपलं तत्वज्ञान माहिती नसतं, आपलं तत्वज्ञान हे आपल्यालाच माहिती नसतं. लोकांनी सांगितलं 33 कोटी देव आहेत की मान्य करायचं 33 कोटी. पण 33 कोटी म्हणजे काय, याचा अर्थ 33 करोड नाही, 33 प्रकारचे देव. पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळत नाहीत. कोणीतरी सांगतं आणि आपण ऐकत बसतो. नाथ महाराज सांगतायत सुख एक आहे, परमात्मा एकमात्र आहे. एकमेवाद्वितीयम ब्रह्म असं प्रसिद्ध वचन आहे. तो परमात्मा एकच आहे. मग एवढं सगळं दिसतंय अनंत रूपानं. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्याच्यासी, कशामुळे तो अनंत रूपानं प्रकट झालेला आहे. एकोहम बहुस्याम ही त्याची भूमिका आहे. मी एकटा आहे, मला करमत नाही आहे, मी माझ्या मनोरंजनाच्यासाठी म्हणून काहीतरी केलं पाहिजे, म्हणून भगवंतानं सृष्टीची निर्मिती केली. आपण नाथ भागवत वाचा. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे भगवंताने कशा कशा पद्धतीनं सृष्टीची निर्मिती केलेली आहे. अनेक अनेक जीव निर्माण केल्याच्या नंतरही भगवंताला समाधान वाटलं नाही. मग मनुष्याचा देह निर्माण केला, मग त्याला समाधान वाटलं. अशा पद्धतीने हा एक प्रकारे उत्क्रांतीवाद आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनं उत्क्रांतीवाद हा अशा पद्धतीनं मांडला. बघा आपले दशावतार बघा. पहिला अवतार मत्स्याचा, नंतर कुर्माचा म्हणजे पाण्यामध्ये पोहणारा, नंतर पाणी आणि जमीन दोन्हीवरती चालणारा. उत्क्रांती आहे, प्रगती आहे. त्याच्यानंतर फक्त जमिनीवर चालणारा वराह 4 पायांचा, नरसिंह अर्धा मनुष्य अर्धा प्राणी, बुटका माणूस वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की. हे दशावतार बघा, हे प्रगत होत गेलेले आहेत. पण आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातं डार्विनचा सिद्धांत. नाही नाही, शाळेमध्ये काय शिकवलं जातं आपल्याला, डार्विनचा सिद्धांत. बरं डार्विनचा सिद्धांत काय आहे की मनुष्याची निर्मिती माकडापासून झाली, बरोबर. आमचा सिद्धांत सांगतोय की प्रगती आमची अशी होत गेली, मनुष्य अशा पद्धतीनं तयार झाला. आणि डार्विन सांगतो माकडापासून. मग ते आपल्या सोशल मीडियात आपण पाहतो माकड, मग ते हळूहळू वर होतं आणि मग तो माणूसमध्ये रूपांतरित होतो, माणसामध्ये. डार्विनचा सिद्धांत. हां, आपलं शास्त्र जे सांगतं त्याच्यावरती आपला विश्वास असला पाहिजे बरं का. हां, पण काही माणसांकडे बघितल्याच्या नंतर माकडापासून माणसाची निर्मिती झाली या सिद्धांताला सुद्धा पुष्टी द्यावी वाटते बरं का. काही लोकांकडे बघितल्यानंतर असं वाटतं बरोबर डार्विन खरंच बोलतोय, माकडापासूनच माणसाची निर्मिती झाली. उत्क्रांतीवाद आहे. सुख आहे, सुख एक आहे, ही भूमिका लक्षात घ्या. सुख एक आहे कधी आहे, हरी आठविता
हरित स्मरण केल्याच्या नंतर सुख आहे बरं का. सुख केव्हा आहे? जेव्हा चिंता जाते तेव्हा सुख असतं, लक्षात ठेवा. सुखाची संकल्पना बघा, जेव्हा चिंता आपल्या मनामध्ये असते आणि जेव्हा ती चिंता दूर होते तेव्हा जी भावना आपल्या अंतःकरणामध्ये असते त्याला सुख म्हणायचं. हरी आठविता यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे. आम्हाला सांगितलंय की चिंता त्याचं नामस्मरण केल्यानंतर पळून जाते. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. ओ त्यालाही मागुता जन्म घेणे, त्यालाही मागुता जन्म घेणे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ महाराजांनी सांगितलं हरिपाठामध्ये, हरिमुखी गाता हरपली चिंता. एकदा हरिमुखातून आला मग चिंता दूर जाते. हरी आला हाता मग कैची भय चिंता. एकदा हरी हातामध्ये आला की भय राहत नाही, चिंता राहत नाही. हां, म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं किती गरजेचं आहे. नाथ महाराज सांगताय सुख एक आहे. हरीचं स्मरण केल्याच्या नंतर सुद्धा काय होतं? सुख प्राप्त होतं. सुख एक आहे हरी आठविता, मात्र इतर जपता दुःख बहु. विधिवाक्य आहे आणि निषेध वाक्य आहे. पहिलं वाक्य विधी स्वरूपाचं आहे, दुसरं निषेध स्वरूपातलं आहे. काय करावं पहिल्या भागामध्ये, काय करू नये उत्तरार्धामध्ये. सिद्धांत काय आहे की मनुष्याची निर्मिती माकडापासून झाली, बरोबर. आमचा सिद्धांत सांगतोय की प्रगती आमची अशी होत गेली, मनुष्य अशा पद्धतीनं तयार झाला. आणि डार्विन सांगतो माकडापासून. मग ते आपल्या सोशल मीडियात आपण पाहतो माकड, मग ते हळूहळू वर होतं आणि मग तो माणूस मध्ये रूपांतरित होतो माणसामध्ये. डार्विनचा सिद्धांत. हां, आपलं शास्त्र जे सांगतं त्याच्यावरती आपला विश्वास असला पाहिजे बरं का. हां, पण काही माणसांकडे बघितल्याच्या नंतर माकडापासून माणसाची निर्मिती झाली या सिद्धांताला सुद्धा पुष्टी द्यावी वाटते बरं का. काही लोकांकडे बघितल्यानंतर असं वाटतं बरोबर डार्विन खरंच बोलतोय, माकडापासूनच माणसाची निर्मिती झाली. उत्क्रांतीवाद आहे. सुख आहे, सुख एक आहे, ही भूमिका लक्षात घ्या. सुख एक आहे कधी आहे? हरी आठविता, हरिचं स्मरण केल्याच्या नंतर सुख आहे बरं का. सुख केव्हा आहे? जेव्हा चिंता जाते तेव्हा सुख असतं, लक्षात ठेवा. सुखाची संकल्पना बघा, जेव्हा चिंता आपल्या मनामध्ये असते आणि जेव्हा ती चिंता दूर होते तेव्हा जी भावना आपल्या अंतःकरणामध्ये असते त्याला सुख म्हणायचं. हरी आठविता यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे. आम्हाला सांगितलंय की चिंता त्याचं नामस्मरण केल्यानंतर पळून जाते. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. ओ त्यालाही मागुता जन्म घेणे, त्यालाही मागुता जन्म घेणे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ महाराजांनी सांगितलं हरिपाठामध्ये, हरिमुखी गाता हरपली चिंता. एकदा हरिमुखातून आला मग चिंता दूर जाते. हरी आला हाता मग कैची भय चिंता. एकदा हरी हातामध्ये आला की भय राहत नाही, चिंता राहत नाही. हां, म्हणजे
भगवंताचं नामस्मरण करणं किती गरजेचं आहे. नाथ महाराज सांगताय सुख एक आहे. हरीचं स्मरण केल्याच्या नंतर सुद्धा काय होतं, सुख प्राप्त होतं. सुख एक आहे हरी आठविता, मात्र इतर जपता दुःख बहु. विधी वाक्य आहे आणि निषेध वाक्य आहे. पहिलं वाक्य विधी स्वरूपाचं आहे, दुसरं निषेध स्वरूपातलं आहे. काय करावं पहिल्या भागामध्ये, काय करू नये उत्तरार्धामध्ये. सुख एक आहे हरी आठविता, हरीचं स्मरण केल्यानंतर सुख आहे. हे सकारात्मक वाक्य आजच्या भाषेत बोलायचं तर. इतर जपता दुःख बहु नकारात्मक वाक्य. इतरांचा जप केला तर दुःख पदरात पडणार आहे. आता हे इतर कोण याचं चिंतन होणं गरजेचं आहे. इतर म्हणजे काय, हरीला सोडून सगळेच इतर आहेत. सरळ लक्षात घ्या, हरीला सोडून सगळेच इतर आहे. कारण काय आहे, केलेला देव, झालेला देव आणि असलेला देव असे देवाचे 3 प्रकार सध्या आहेत. मी नेहमी उदाहरण देतो. शेताच्या बांधावरती असे दगडं पडलेले असतात. कोणाला तरी असं वाटतं अरे गणपतीसारखं दिसतं बरं का, देव दिसतं मूर्ती. शेंदूर आणतो, तेलामध्ये कालवतो, दगडाला फासतो, नमस्कार करतो, पहिला देव तयार झाला. हात कुठं पुसायचे, बाजूच्या दगडाला पुसतो, निघून जातो. दुसरा माणूस येतो, तो पाहतो अरे इथे 2 देव आहेत, एका देवाला शेंदूर कमी पडला. जातो बाजारात, कालवतो ते हातामध्ये ते तेल आणि ते शेंदूर, दुसऱ्या दगडालाही फासतो, झाला दुसरा देव तयार. हात कुठं पुसायचे, तिसऱ्या दगडाला. असे देव तयार होतात. हे केलेले देव आहेत. हा केलेला देव आहे, लक्षात ठेवा. झालेला देव म्हणजे काय, देव सुद्धा होता येतं बरं का. तुकोबाराय सांगतात देवचे होईल म्हणती ते होती, परे का न चित्ती धरावे. एखाद्याने जर का ठरवलं की मला देव व्हायचं आहे तर तो होऊ शकतो. त्यानं तशा पद्धतीची कर्म केली पाहिजेत. एखाद्याला इंद्र व्हायचं आहे, आम्हाला आमच्या शास्त्रानं सांगितलंय 100 जन्म क्षत्रियांचे जन्म घ्यायचा. क्षत्रियांचा जन्म घेतल्याच्या नंतर क्षात्र वृत्तीनं 100ही जन्मामध्ये जर का कर्म केलं इंद्रपद प्राप्त होतं. एखाद्याने ठरवलं मला ब्रह्मदेव व्हायचं आहे, कारण ब्रह्मदेवाच्या पेक्षा पुढे कोणाला होता येत नाही. ब्रह्मेशना परते वाढणे नाही, जीवा ते ज्ञानोबराय सांगतात. ब्रह्मदेवापर्यंत आपण वाढू शकतो, त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. मग ब्रह्मदेव व्हायचं तर काय करायचं, त्याच्यातही सांगितलंय आम्हाला शास्त्र. 100 जन्म ब्राह्मणाचे घ्यायचे, 100ही जन्मामध्ये षटकर्म करायचे, आणि असं केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाची पदवी आपल्याला प्राप्त होते. म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत आपण पोचू शकतो. हे झालेले देव आहेत. सगळे जे देव आहेत हे स्वतःच्या कर्मानं झालेले आहेत. पण जो असलेला देव आहे ना तो सनातन आहे. म्हणून आपण काय म्हणतो, सनातन वैदिक हिंदू. सनातन म्हणजे चालत आलेला, तो कोणी बनवलेला नाही. आपला सनातन वैदिक हिंदू धर्म हा बनवलेला नाही, हा चालत आलेला आहे. इतर जण त्यातनं बाजूला झाले असतील आणि त्याला धर्म ही संकल्पना त्यांनी ठेवली असेल, नाव ठेवलं असेल, परंतु आपला धर्म जो आहे तो सनातन वैदिक हिंदू धर्म म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. अशा पद्धतीने ही परंपरा चालत आलेली आहे. म्हणजे इतर म्हणजे कोण, असलेला सोडून सगळ्यांचा विचार इतरांमध्ये करता येतो. इतर जपता दुःख बहु, शेंद्री हिंद्री दैवते, कोणती पूजी भूते घेते, आपल्या पोटाची रडते, मागतीशी ते अवदाना, आपुले इच्छे आणि का पिढे काय येते देईल बराडी. स्वतःच्या इच्छेसाठी जी इतरांना त्रास देते ते आपल्याला काय देणार आहे. म्हणून शेंद्री हिंद्री देवतांचा त्याग हा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून इतर जपता म्हणजे काय, एका परमात्म्याच्या शिवाय दुसऱ्या कोणाचंही चिंतन करायचं नाही. म्हणून एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही चित्ती आम्ही रखुमाईचा
रखुमाईचा पती तुकोबाराय सांगतात आमच्या अंतःकरणामध्ये त्या रखुमाईच्या पतीशिवाय दुसरा कोणीच नाही आहे. तो पांडुरंग परमात्मा हाच आमच्यासाठी सर्वोच्च आहे. नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. विठ्ठला वाचुनी अनेकांचे ध्यान नाया महाचिंतन दुजियाचे आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत कुळधर्म समस्त विठ्ठल देव. विठ्ठला वाचुनी नेणो क्रिया कर्म विठ्ठला वाचुनी धर्म दुजा नाही एका जनार्दनी विठ्ठल भरला भरुनी उरला पंढरीये. म्हणजे हे परमात्मा विठ्ठल आमच्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात इतर जपता दुःख बहु. इतरांचं चिंतनच करायचं नाही, मात्र जो एक परमात्मा आहे त्याच्याशी संबंध जर आपण जोडला तर आपल्याला सुखाची प्राप्ती होते. नाथ महाराज म्हणतात सुख एक आहे हरी आठविता इतर जपता दुःख बहु. अशी जर क्रिया केली तर काय होतं? अभंगाचं दुसरं चरण. ऐसी आठवना धरोने मना ऐसी आठवना धरोने मना से ऐसी आठवना आठवण धरुणी मन ऐसे आठवण धरुणी मन से हरि हरि ऐसे आठवण धरुणी ऐसे आठवण धरुणी ऐशी आठवण धरुणी मानसी हरी गावा मुखासी दिननिशी. नाथ महाराज सांगतात हेच स्मरण ठेवून आपण काय केलं पाहिजे? हरीचं स्मरण केलं पाहिजे. हरी गावा मुखासी दिननिशी. रात्रंदिवस आपण हरीचं स्मरण करावं, गायन करावं. आता प्रश्न असा पडतो रात्रंदिवस जर का हरीचं गायन करत बसलं तर मग उद्योगधंदा शेतीवाडी अभ्यास हे कोण पाहणार? याचा अर्थ असा नाही आहे. नाथ महाराजांचं एक सुंदर वचन आहे. नाथ महाराजांनी सांगितलं गृहस्थाश्रम असेल प्रपंच असेल हे करताना परमार्थ कधी आड येत नाही आणि परमार्थ करताना प्रपंच कधी आड येत नसतो. आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना नाथ महाराज सांगतायत गृहाश्रमोन संडिता कर्मरेखा नोलांडिता निज व्यापारी वर्तता बोधू सर्वथा न मिळे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलंय परमार्थ करायचा आहे गृहस्थाश्रमाचा त्याग करण्याची गरज नाही. गृहाश्रमोन संडिता कर्मरेखा नोलांडिता. आपल्याला जे काही कर्म नियतीनं भगवंतानं नेमून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण राहायचं आहे. उद्योगधंदा करत असेल आता आपण जर बघितलं तर सगळेच संत काही ना काहीतरी करत आलेले आहेत. गोरोबा काका मडकी बनवायची, सावता महाराज शेती करायचे, सजन कसाई मांस विकायचा, परंतु तरीसुद्धा ते संत अवस्थेपर्यंत पोचले. त्याचं कारण असं आहे की त्यांनी कर्म करता करता भगवंताचं नाव घेतलेलं आहे. कधीही संत आपल्याला सांगत नाहीत की आपण काही न करता फक्त नामस्मरण करा. नाथ महाराजांसारखे संत तर तिसऱ्या चरणामध्ये हेच आहे सारे दिन करा संसाराचा हेत परी भजनी प्रीता सुदावी. नाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी सांगितलंय अखंडपणे आपण संसारामध्ये राहिलं पाहिजे, काही हरकत नाही. सारे दिन करा संसाराचा हेत परी भजनी प्रीत असू द्यावी. परंतु भजनाच्या ठिकाणी भगवन नामाच्या ठिकाणी आपलं प्रेम असलं पाहिजे. नाथ महाराज सांगतायत ऐशी आठवण धरुणी मानसी. काय केलं पाहिजे? हरी गावा मुखासी दिननिशी. हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला. हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देहत्यागांती हरी बोला. हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला.
हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला. सगळे कर्म करत असताना काय करा, हरी बोला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. संत महात्मे कधीही आपल्याला असं सांगत नाहीत की सगळ्या गोष्टींचा त्याग करा, प्रपंच खणून सांडावा मग परमार्थू मांडावा, हा संदेही न लगे करावा, प्रपंचूची आघावा परमार्थ होय. ही नाथ महाराजांची भूमिका आणि त्यांच्या तत्वज्ञानाचं हे सार आहे. म्हणून आपल्याला आदर्श संत म्हणून जर कोणाकडे बघायचं असेल तर एकनाथ महाराजांच्याकडे आपण पाहू शकतो. आपण सर्व लोक प्रापंचिक आहोत, परंतु ज्या अर्थी आपण ह्या मंडपामध्ये उपस्थित आहोत त्या अर्थी आपण पारमार्थिकही आहोत. कुठेतरी आपलं अंतःकरण आपल्याला सांगताय की आपण देवाची भक्ती केली पाहिजे, कीर्तनासाठी गेलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, म्हणजे आपल्या अंतःकरणात परमार्थाचा अंश आहेच आहे. मग परमार्थही आपण करतो, याचा अर्थ परमार्थ करता म्हणजे संसाराचा त्याग करता का, तर करत नाही. मग प्रपंच आणि परमार्थाची एकरूपता जर का आपल्याला उच्च अवस्थेपर्यंत नेणारा कुठला संत असेल तर ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. त्यामुळे एकनाथ महाराजांचं आयुष्य जर आपण बघितलं तर प्रपंच आणि परमार्थाचं एकरूप पण आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये पाहायला सापडतं. आणि म्हणून नाथ महाराज या ठिकाणी सांगतात की आपल्याला नाथ महाराजांनी या ठिकाणी सांगितलं, ऐशी आठवण धरुनी मानसी हरी गावा मुखासी दिननिशी. दिननिशी हरी गावा, सारे दिन करा संसाराचा हेत, परी भजनी प्रीत असू द्यावी. ऐशी आठवण धरुनी मानसी हरी गावा मुखासी दिननिशी एका जनार्दनी धरुनी विश्वास, होई का रे दास संत चरणी. नाथ महाराज सांगतात माझ्या वक्तव्यावर आपण विश्वास ठेवा, देवाचं नामस्मरण करा आणि संतांचं दास व्हा. देवाचं नामस्मरण करा. संत महात्मे आपल्याला वारंवार सांगत असतात नामस्मरण का करा याचं चिंतन करा. नामामध्ये अशी कुठली शक्ती आहे की संत महात्मे नामाचा आपल्याला जय जयकार करायला सांगतात, नामस्मरण करायला लावतात. तर शास्त्रवचन आहे नाम नौस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातकी जनाः. पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, अर्थात संत संगतीमध्ये नामस्मरण घडावं. म्हणून शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं की एका जनार्दनी धरुनी विश्वास, होई का रे दास संत चरणी. संत चरणाचं दास व्हायचं आणि एवढंच जीवनातलं ध्येय म्हणजे आपल्याला सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे सुख जर का आपल्याला प्राप्त करायचं असेल तर भगवान नामस्मरणाशिवाय परमार्थाशिवाय आपल्याला प्राप्त होणं शक्य नाही. भौतिक जे सुख म्हणून आपण पाहतो ते कदापि सुख असू शकत नाही, तर ते दुःखवेष्टित समाधान असं आपण त्याचं वर्णन करू शकतो. म्हणून सुख जर का पाहिजे असेल, समाधान हवं असेल, जर आपल्याला आनंदानुभूती प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर प्रपंच न करता फक्त परमार्थाची कास आपण धरली पाहिजे आणि दोन्हींचं एकत्रीकरण आपण या ठिकाणी केलं पाहिजे. तरच आपल्या जीवनामध्ये सौख्य आल्याशिवाय राहत नाही. यथामती अभंगाचं चिंतन झालं. दोन वेगवेगळे क्षेत्र एकत्र करणं हे थोडंसं अवघड असतं, परंतु तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्यांनी सत्यामध्ये ही गोष्ट उतरवली ते या आपल्या गेवराई शहराचे माजी आमदार आणि खरं तर माजी मंत्री म्हणून ज्यांचा उल्लेख आपण करतो ते श्री शिवाजीदादा पंडित यांच्या 87व्या अभिष्टचिंतनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आणि आपण त्यांच्यावरती निश्चितपणे प्रेम करता आणि या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यावेसे तेवढे थोडे आहेत. कारण परिस्थिती अशी असते की कार्यकर्त्यांना अशा पद्धतीचे हल्ली कार्यक्रमच ठेवावं वाटत नाहीत बरं का. आपण कार्यकर्त्यांचे कार्यक्रम जर म्हटलं तर ते हुल्लडबाजीकडे वळणारे सगळे कार्यक्रम असतात. परंतु ठीक आहे, बाकीच्या गोष्टीचा विचार न करता आपण सात्विकतेने या गोष्टीचा विचार करता की वाढदिवस जन्मदिवस कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे, तर तो अशा पद्धतीनं साजरा केला पाहिजे. या ठिकाणी मला प्रकर्षानं सांगावंसं वाटतंय. आपला वाढदिवस कोणीतरी अशा पद्धतीनं करतं ही संकल्पनाच थोडीशी वेगळी आहे, लक्षात ठेवा. आणि ती समाधान देणारी असो. आदरणीय दादांना आमच्या वतीनं आम्ही अभिष्टचिंतन या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांना उदंड आयुष्य प्राप्त होवो आणि चांगलं आरोग्य प्राप्त हो अशी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनवंदांच्या चरणी प्रार्थना करतो, समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन घ्या. तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ
राम